भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भाजपची नवीन प्रदेश कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर केली आहे। या नव्या निवडींमध्ये नगर दक्षिणेचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे राज्याच्या उपाध्यक्षपदाची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी जुन्या जाणत्या आणि तरुण चेहऱ्यांचा समतोल साधत ही जम्बो कार्यकारिणी घोषित केली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या यादीत एकूण 12 प्रदेश उपाध्यक्षांचा समावेश आहे। यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यातून डॉक्टर सुजय विखे पाटील, अतुल काळसेकर, डॉक्टर भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्य बापू देशमुख, प्रिया शिंदे आणि अर्चना पाटील चाकूरकर यांचा समावेश करण्यात आला आहे। भारतीय जनता पार्टी पदाधिकारी म्हणून, प्रदेश पदाधिकारी म्हणून, उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, श्रीमती भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्याय, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्य बापू देशमुख, श्रीमती प्रिया शिंदे, श्री सुजय विखे पाटील, श्रीमती अर्चना पाटील चाकूरकर ही 12 जणांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात येते। सुजय विखे पाटील यांची ही नियुक्ती नगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांसाठी मोठा उत्साह वाढवणारी ठरली आहे। यासह प्रदेश सरचिटणीसपदी निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे आणि सुनील राणे अशा 6 जणांची वर्णी लागली आहे। सरचिटणीस म्हणून निरंजन डावखरेजी, योगेश सागर, संजय कुटे, श्रीमती माधवी नाईक, श्री राजेश पांडे, श्री सुनील राणे या 6 जणांची सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात येते। त्याचबरोबर विविध आघाडी प्रमुखांची नावे देखील चव्हाण यांनी जाहीर केली, ज्यात प्रदेश महिला मोर्चा चित्रा वाघ, प्रदेश युवा मोर्चा कृष्णराज महाडिक, प्रदेश किसान मोर्चा गणेश भेगडे, प्रदेश ओबीसी मोर्चा योगेश टिळेकर, प्रदेश एसटी मोर्चा देवराम होळी, प्रदेश कोषाध्यक्ष मिहीर कोटेचा तर सहकोषाध्यक्षपदी अरुण लखानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे। युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक आणि महिला मोर्चा अध्यक्षा म्हणून श्रीमती चित्रा वाघ, त्याचबरोबर किसान मोर्चा अध्यक्ष म्हणून वेताळ यांची आणि ओबीसी मोर्चा अध्यक्ष म्हणून योगेश टिळेकर, एससी मोर्चा अध्यक्ष म्हणून विश्वजित गायकवाड, एसटी मोर्चा अध्यक्ष म्हणून देवराम होळी, भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष म्हणून नरेंद्र पवार आणि अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष म्हणून इद्रिस मुल्तानी, कोषाध्यक्ष म्हणून मिहीर कोटेजा आणि सहकोषाध्यक्ष म्हणून अरुण लखानी यांची नेमणूक करण्यात येते। मुख्यालय प्रभारी म्हणून रवींद्रजी अनासपुरे आणि मुख्यालय सहप्रभारी म्हणून विश्वास फाटक यांचीही नेमणूक करण्यात येते। त्याचबरोबर मुख्य प्रवक्ता म्हणून नवनाथ बन यांचीही नेमणूक करण्यात येते। लोकसभा निवडणुकीनंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे राजकीय पुनर्वसन कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। आता थेट प्रदेश उपाध्यक्षपद देऊन पक्षाने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये विखे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे।
याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.